मोठी बातमी आत्ताची ती म्हणजे अरविंद केजरीवाल यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव। नवी दिल्ली हा त्यांचा मतदारसंघ आणि अरविंद केजरीवाल तिकडनं पराभूत झालेले आहेत। आधी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची पराभवाची बातमी आली आणि त्यानंतर नवी दिल्ली मतदारसंघातनं निवडणूक लढवलेले दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेले अरविंद केजरीवाल पराभूत झालेले आहेत। ज्या चेहऱ्याला दिल्लीनं प्रचंड बहुमत दिलं, ज्या चेहऱ्याला 3 वेळा दिल्लीनं मुख्यमंत्री बनवलं, तो चेहरा आज निवडणुकीच्या रणमैदानात पराभूत झालाय। अरविंद केजरीवाल यांच्यासाठी गेल्या काही दिवसातली सगळी जी राजकीय परिस्थिती होती ती विपरीत बनलेली होती। जेलमध्ये त्यांना जावं लागलेलं होतं, मुख्यमंत्री पद सोडावं लागलेलं होतं। अशा सगळ्या परिस्थितीत आता या निवडणुकीमध्ये सगळे स्टेक्स त्यांच्यावरती होते। अरविंद केजरीवाल यांचा आजचा हा पराभव त्यांच्या पक्षासाठी, वैयक्तिक त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठा धक्का आम आदमी पक्षाच्यासाठी। आणि मला तुम्हाला विचारायचं आहे, प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। प्रशांत, आम आदमी पक्षाचा सगळ्यात मोठा धक्का अरविंद केजरीवालांचा पराभव। 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील असा दावा केला जात होतो, पण विधानसभा निवडणुकीचं जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं माहिती मिळते, साधारणतः जर माहोल जर बघितला आपण तर इथे ज्या पद्धतीनं माहोल आहे, साधारणतः अरविंद केजरीवाल जे आहे यांचा दारुण पराभव झालेला आहे। परवेश जे तिथले उमेदवार होते, साधारणतः जर माहिती मिळते ज्या पद्धतीनं त्यांचं मार्जिन बघितलं, परवेश वर्मा जे होते तिथे उमेदवार त्यांना 3,000 पेक्षा जास्त मतांनी ते आघाडीवरती आहे। आणि सध्या जी मार्जिन आहे, साधारणतः जे राऊंड उरलेले आहेत त्यामध्ये ही मार्जिन पूर्ण करता येईल अशी शक्यता व्यक्त कमी आहे। त्याचमुळे